जिवंत परात्पर देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद। मी देवाचे मनापासून आभार मानतो या सुंदरशा वेळेबद्दल की प्रभूने आपल्याला एकत्रित केले त्याच्या गौरवासाठी। ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, तुमच्या आणि माझ्यासाठी तो मारला गेला, तिसऱ्या दिवशी तो मरणातून विजयी झाला आणि ख्रिस्त स्वर्गाला जाण्याआधी किंवा हे जग सोडून पित्याच्या उजवीकडे बसण्याच्या पूर्वी एक अखेरचा संदेश येशूने तुम्हाला आणि मला दिलेला आहे। मत्ती याचा 28वा अध्याय आणि 16 ते 20 वचनांमध्ये याला ग्रेट कमिशन म्हटलेलं आहे। एक अखेरची आज्ञा जी प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे। मत्ती 28 आणि 16 ते 20 वचनांमध्ये इकडे 11 शिष्य गालीला जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला। तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे। तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या। जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे। आमेन। जे वचन तुम्हाला आणि मला कळालेलं आहे, जी सुवार्ता तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सुवार्तेबाबत एक शेवटची अत्यंत महत्वाची आज्ञा तुम्हाला आणि मला दिलेली आहे। आम्ही फक्त येशूचा स्वीकार करणं, आमचं वैयक्तिक जीवन आशीर्वादित असणं, फक्त सगळे आशीर्वाद आमच्याकडे साठवून ठेवणं, सगळी सुवार्ता फक्त आम्हाला कळाली तिथपर्यंत आम्ही ती सुवार्ता जपून ठेवणं आणि फक्त स्वतःचा विचार करणं हे ख्रिस्ती जीवन नाही। तर प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला आज्ञा दिली आहे की संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा। आमेन। बऱ्याचदा अनेक लोक असे असतात की त्यांना देवापासून एखादं कृपादान मिळतं। कुणी म्हणतं मी खूप छान गीतं गाऊ शकतो, पण फक्त आंघोळ करतानाच गातो, बाकी कुठं बाहेर गात नाही। घरातच मी गीतं गातो, बाकी कुठं गात नाही। मला एवढा छान संदेश देता येतो, मी फक्त माझ्या घरामध्येच संदेश देतो, बाहेर कुठं देत नाही। कुणी म्हणतं मला आरोग्याचं दान आहे देवाने दिलेलं, पण मी घरातच प्रार्थना करतो आणि घरच्यांसाठीच करतो। माझा मुलगा बरा झाला, माझी मुलगी बरी झाली, माझी पत्नी बरी झाली, माझी आई बरी झाली, पण मी त्याचा वापर जगासाठी करत नाही। मी फक्त माझ्या पुरताच त्या सेवेला किंवा त्या कृपादानांना मी जपून ठेवलेला आहे। देवाच्या प्रिय लोकांनो, इस्रायलमध्ये ना 2 समुद्र आहेत महत्वाचे। भूमध्य समुद्र तर वरच्या बाजूला, एक तो जाऊ द्या, पण 2 समुद्र आहे। एक समुद्र आहे की ज्याच्यावर येशू चालला, काय त्याचं नाव? कुठला समुद्र आहे? गालिल समुद्र। गालिल समुद्र एक असा समुद्र आहे की त्याला समुद्र म्हणतात, पण वास्तविक ते सरोवर आहे। गालिल समुद्रामध्ये एक नदीचं पाणी येतं आणि त्या नदीचं नाव आहे जिथे येशूचा बाप्तिस्मा झाला। वा वा वा, प्रभूला धन्यवाद। हर्मोन डोंगरांवरती, हर्मोन पर्वत रांगांवरती या नदीची सुरुवात होते। नदीचा उगम हर्मोन पर्वत रांगांमध्ये होतो। ती नदी वाहत जाते आणि ती गालिल समुद्रात येते। समजलं सगळ्यांना? नदी कुठे येते? गालिल समुद्रात येते। गालिल समुद्रात आल्यानंतर पुढे तशीच गालिल समुद्रामधून पुढे परत ती नदी वाहायला सुरुवात करते आणि त्या नदीचा शेवट होतो मृत समुद्रामध्ये। कुठल्या नदीत शेवट होतो? समजलं?
दोन समुद्रात फरक काय आहे? दोन्ही समुद्राला पाणी यार्देनचंच आहे. दोन्ही समुद्रांमध्ये पाणी यार्देन नदीचंच आहे. हर्मोन डोंगरावरून येणारच पाणी आहे. तेच पाणी आहे जे त्या गालिल समुद्रात येतं आणि तेच पाणी आहे मृत समुद्रामध्ये येतं. पण दोन्ही समुद्रामध्ये फरक आहे. एकामध्ये जीवन आहे, एकामध्ये मृत्यू आहे. दोन समुद्रांमध्ये एकच फरक आहे आणि तो फरक म्हणजे गालिल समुद्र पाणी घेतं आणि तेच पाणी पुढे पाठवतं. पण मृत समुद्र सिर्फ आने दो, फक्त येऊ द्या. काही लोकांचा स्वभाव असतो. खूप लोकांना आपल्याकडं असलेल्या गोष्टी दाबून ठेवायला आवडतात. आपल्याकडं असलेली कृपादानं लपवून ठेवायला आवडतात. ज्या व्यक्तीने मालकाने दिलेले पैसे जमिनीत ठेवले गाडून, ते वाढले का? असं असतं तर सगळ्यांनी पैसे पुरूनच ठेवले असते. पैसे वाढले नाहीत. ज्यांनी आपली कृपादानं झाकून ठेवलीत, मला माहित नाही, खूप वेळा मला असं दर्शन होतं, पण नको बाबा कोणाला सांगायला. मला प्रभूंनी सांगितलंय तू मुर्दे उठवणार आहेस. मग तुम्ही कधी प्रार्थना केली मुर्द्यासाठी? नको बाबा, आणि नाही उठलं तर लोक मलाच असतील. ही जी भीती, हे जे दडपण आहे, त्याच्यामुळं तुमच्यामध्ये असलेली जी चांगली कामं आहेत देवाची, त्याचा तुम्ही वापर नाही केलाय. आणि जे लोक वापर करत नाही, दोन तलवारी आहेत. एक तलवार रोज युद्धात वापरली जाते आणि एक तलवार 20 वर्ष मेहनत घालून ठेवलेली. कुठल्या तलवारीला जास्त धार असेल? जी वापरली जाते तिला जास्त धार असेल. दोन्ही तलवारीच आहेत. ह्या तलवारीच्या एक वार मध्ये डायरेक्ट 2 तुकडे कशाचे पण. आणि जी गंजलेली तलवार आहे, शत्रू बघून हसेल, पहिली जा तलवार तुझी, त्याला चांगली धार करून आण, मग तिचा उपयोग होईल. जी कृपादानं देवाने तुम्हाला दिली त्याचा वापर करायला सुरुवात करा. मृत समुद्रासारखे बनू नका. मी आणि माझं घर, मी आणि माझं, मी आणि माझं, माझी मंडळी, माझेच लोक, मीच मीच मीच, ह्याच्यातून बाहेर या. ऐकताय तुम्ही? हे देवाचं राज्य आहे. जे देवाने तुम्हाला दिलंय ते लोकांच्या हितासाठी वापरायला सुरुवात करा. जे परमेश्वराने तुमच्यामध्ये पेरलंय त्याचा वापर अनेकांसाठी करा. जी सुवार्ता शिष्यांना कळाली होती, येशूने त्यांना सांगितलं, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्यांना बाप्तिस्मा द्या, त्यांना शिष्य करा. हे काम प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. जे लोक चर्चला येत नाहीत त्यांच्याबद्दल एवढं बोलून फक्त शांत बसू नका. नाही, मी सांगितलं नाही येत, प्रार्थना करा. जोपर्यंत तुमच्या लेकरांची पावलं देवाकडे वळत नाहीत, जोपर्यंत तुमचा संपूर्ण परिवार, तुमचे आप्तगण, तुमचे प्रियजन जे चर्च सोडून गेलेले आहेत, जोपर्यंत ते देवाकडे वळत नाहीत, तुमच्या जीवनाचा उपयोग नाही. तुम्ही कितीही मोठी प्रार्थना करणारे असा, तुमचं जीवन कितीही आशीर्वादित असो, तुमच्या जीवनामध्ये किती धनसंपत्ती असो, तुम्हाला कितीही मोठी नोकरी असो, तुमचा कितीही मोठा बंगला असो, तुमची कितीही मोठी गाडी असो, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी मुबलक असल्या, पण जर तुम्ही सुवार्ता प्रसार करत नसाल तर तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पूर्ण करत नाही. आणि म्हणून या मेळ्यामध्ये आज एक पक्का निर्धार करा. या 2025 सालात माझं अख्खं घर देवाकडे येणार आहे. या 2025 सालात माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी येशू बद्दल सांगणार आहे. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत त्यांची पावलं देवाकडे वळवण्यासाठी प्रभू तू माझा वापर कर. हालेलुया. 2 भांडे असतात घरामध्ये, 2 प्रकारचे. एक प्रकारचे भांडे शोकेस मध्ये ठेवतात, त्यांना कोणी कधीही बाहेर काढत नाही, फक्त दिसायला. पाहुणे आले, बघितलं काय सेट आहे तुमच्याकडं, त्याच्यात वाढा ना आम्हाला.
ते शोच आहेत, डेलिकेट आहेत, फुटतील बिटतील, लई महागाचे, उपयोग नाही. दुसरे भांड्याचा सेट असतो किचन मध्ये, ह्याच्यात वाढतो आम्ही. कणखर चांगले. देवाला सांगा, मला शोकेस मधलं जीवन नकोय, मला दिखाव्याचं जीवन नकोय, माझा वापर कर तुझ्यासाठी, माझा उपयोग कर तुझ्या राज्यासाठी, माझा उपयोग कर प्रभू तुझं गौरव होण्यासाठी. ज्या वेळेस तुम्ही प्रभूचा उद्देश पूर्ण कराल आपल्या जीवनात, जी प्रभूने आज्ञा दिलीये की जा सुवार्तेची घोषणा कर, शांतीचा संदेश अख्ख्या जगाला सांग. सुरुवात करूया आपल्या परिवारापासून, सुरुवात करू आपल्या शेजाऱ्यांपासून, आपल्या मंडळीमध्ये. त्या मेंबरशिप मध्ये खूप लोकांची नावं असतील. गर्दी फक्त नाताळालाच का व्हावी? ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का, रोज पाहिजे. फक्त ईस्टर गुड फ्रायडेला का गर्दी असावी? देवाकडे आज प्रार्थना करा आणि प्रभूला सांगा, माझा वापर कर की जे लोक तुझ्यापासून दूर गेलेत त्यांना परत तुझ्या राज्यात आणण्यासाठी माझा उपयोग कर. ज्यांना सुवार्थ कळलेलं नाही त्यांना सत्य कळण्यासाठी, त्यांना समजावून सांगण्यासाठी प्रभू तू माझा वापर कर. ही प्रभूची फार महत्वाची आज्ञा आहे. आमेन, हालेलुया. आज जगाला येशूची गरज आहे प्रियांनो. लोक मरत आहेत, लोक वाट पाहत आहेत की कोण आम्हाला शांतीचा संदेश देईल. समस्यांशी झगडून झगडून त्या सर्व त्रासामध्ये लोक चाललेले आहेत आणि त्यांना विचार येतोय की कोण आम्हाला सोडवणार, कारण त्यांना अजून येशू माहित नाही. बहुतांशी लोकांना हेच वाटतं येशू ख्रिश्चन लोकांचा देव आहे. हे चूक आहे, हे चूक आहे. येशू ख्रिश्चन लोकांची प्रॉपर्टी नाहीये, तो सगळ्या जगाचा देव आहे. कुठं लिहिलंय का योहान 3:16 मध्ये देवाने अचलपूरच्या लोकांवर एवढी प्रीती केली नाही, देवाने मुंबईवर प्रीती केली नाही, देवाने जगाचा देव आहे तो, जगावर त्याने प्रीती केली, पुत्र दिला आपला. लोक नाही ऐकणार कधी कधी तुमचं. मग तुम्ही थकून जाऊ नका. मी सांगितलं पण नाही ऐकत, तो नाही ऐकत तर नाही ऐकत, परत सांगा. पण जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत सुवार्ता प्रसारामध्ये खंड पडू देऊ नका. आमेन. कारण हीच प्रभूची आज्ञा आहे, हीच प्रभूची आज्ञा आहे. जुन्या काळात कितीतरी आज्ञा होत्या, पण आज आपण कृपेच्या अधीन आहोत आणि प्रभूने तुम्हाला आणि मला ती आज्ञा दिली. दुसऱ्यांपर्यंत ते कार्य प्रभूचं पोहोचणं गरजेचं आहे. येशू त्याचं काम करत होता. येशू लोकांना पश्चातापासाठी तयार करत होता. येशू लोकांना देवाच्या राज्यासाठी तयार करत होता. त्याच्या प्रत्येक बोलण्यात जगिकता काहीच नव्हती. आज दोन लोक भेटले, त्यांची चर्चा चालू होते. तुला माहितीये का क्रिकेटचा स्कोर किती झाला त्या दिवशी? तुला माहितीये का तिकडे भूकंप आलाय? तुला माहितीये का इकडं असं झालं? येशूच्या बोलण्यात ते काहीच नव्हतं. तो फक्त देवाच्या राज्याविषयी बोलत राहायचा. त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये स्वर्गाची झलक होती. तो निरंतर देवाविषयी बोलत होता. ज्याच्या जीवनात ना वचनं भरली आहेत, ज्याच्या जीवनामध्ये देवाचं असीम सामर्थ्य भरलंय, त्यांच्या मुखातून पण त्याच गोष्टी निघतील. जे काम येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी केलं ते काम मला इथून पुढे करायचंय. आमेन, हालेलुया. तेच येशूचं काम पुढे नेण्यासाठी देवाने आपल्यातील प्रत्येकाला निवडलंय, प्रत्येकाला निवडलंय. आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी पूर्ण करायची. किती लोक आमेन म्हणणार आहेत? 5 पदरी सेवा आहे, त्याच्यामध्ये प्रेषित आहेत, संदेष्टे आहेत, सुवार्तिक आहेत, पाळक आहेत, शिक्षक आहेत. 5 पदरी सेवा आहे आणि प्रत्येकाला काही ना काही काम दिलेलं आहे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी मंडळीमध्ये स्वीकारली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला एक कॉमन जबाबदारी दिलेली आहे, ती म्हणजे सुवार्ता प्रसाराची. कळतंय आपल्याला? ज्याचं काम त्यांनीच करावं. आणि कधीच देवाने दिलेलं जे काम आहे आपल्याला त्याच्यामध्ये कधी बदल करू नका प्रियांनो. समजून घ्या मला काय म्हणायचं. डोळ्यांचं काम आहे ऐकण्याचं, पाहण्याचं काम आहे. डोळ्यांचं काम आहे, पाहण्याचं काम आहे.
डोळ्यांचं काम पाहण्याचं आहे, तोंडाचं काम बोलण्याचं आहे, कानाचं काम ऐकण्याचं. प्रत्येक अवयवाला त्याचं त्याचं काम दिलेलं आहे. डोळ्यांना पाहण्याचं काम दिलंय, पायांना चालण्याचं काम दिलंय. आता एक दिवस पाय म्हटले की मी नाही चालणार, काय तुम्ही हातावर चालत चर्चला येणार? किती छान दिसेल, बरं वाटेल का? नाही. कानांना सांगितलं की आजपासून तुम्ही पाहायचं काम करा, गडबड होईल. ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक व्यक्तीला ना देवाने एक जबाबदारी सुपूर्द केलेली असते. आणि ज्या वेळेस त्या जबाबदारीतून तुम्ही बाहेर येता, तुम्ही स्वतःचा नाश करून घेता आणि चर्चसाठी, मंडळीसाठी सुद्धा तुम्ही एक फार मोठं अडखळण बनता. ज्या वेळेस तुम्हाला देवाने पाचारण केलंय पाळकीय सेवेसाठी आणि तुम्ही पाळकीय सेवा सोडली, तुम्ही आराधना करत बसले, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आराधनेत यश नाही मिळणार आहे. तुम्हाला कॉलिंग आहे देवाचं पाळकीय सेवेचं. बऱ्याचदा असं घडतं की लोक आपलं कॉलिंग बदलतात. कोणाची स्टाईल मारू नका. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? कोणाचीच स्टाईल मारू नका. कोणाचीच नाही, स्वतःची स्टाईल असली पाहिजे. कोणाची स्टाईल मारायची गरज नाही, कोणाचीच. जसे आहात तसे राहा, कशाला कोणाची स्टाईल मारायची? येशूला फॉलो करा, माणसांना फॉलो करू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. माणसं तुम्हाला दुःखी करतील, माणसं तुम्हाला नाराज करतील, तुम्हाला वाटेल की किती चांगला दास आहे, मध्येच एक दिवशी काहीतरी गडबड करेल आणि तुमचा विश्वास डळमळीत होऊन जाईल. पण त्या दिवशी तुम्ही डळमळू नये म्हणून तुमची नजर फक्त आणि फक्त येशूकडे लागलेली पाहिजे. हालेलुया. आम्हाला बनायचंय फक्त येशू सारखं. आमेन. हालेलुया. आम्हाला कोणाची स्टाईल नको. जे देवाने आम्हाला दिलंय ते आमच्यातून ओसंडून वाहिलं पाहिजे. प्रियांनो, आम्हाला ते वचन देता आलं पाहिजे. काही लोकांना इतकं आराधनेचं कॉलिंग आहे, जसं काय एखादी फॅक्टरी आहे, असे ते गीत लिहित जातात. जे तुमचं कॉलिंग आहे त्याच्यावरती टिकून राहा. प्रभू, मला तू कशासाठी पाचारण केलंय? तुमच्या कामातून, तुमच्या व्यवसायातून, तुमच्या सगळ्या दगदगीतून वेळ काढा आणि प्रभूला वेळ द्यायला सुरुवात करा. जे काम देवाने तुमच्यावर सुपूर्त केलंय ते काम पूर्ण करा. सुवार्ता प्रसार आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून होत राहिला पाहिजे. आमेन. देव तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणाला सुवार्ता सांगायची. कदाचित एका व्यक्तीला एका वर्षभरात आणाल, माहित नाही. कदाचित एकाच दिवशी शेकडो लोक तुमच्या प्रार्थनेद्वारे बदलले जातील. काही होऊ शकतं. पण तुम्हाला प्रभूसाठी नेहमी तयार आणि तत्पर राहायचंय. एक दिवशी येशू ख्रिस्त एका शिमोन नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये भोजनासाठी गेला होता. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त गेल्यानंतर सगळे त्या ठिकाणामधले जे रथी महारथी म्हणजे थोर व्यक्ती किंवा प्रतिष्ठित लोक, प्रार्थना करणारे लोक, धार्मिक लोक त्या घरामध्ये जमलेले आहेत. किती सुंदर असं वातावरण त्या घरामध्ये असेल की त्या घरामध्ये सगळे येशू आहे, येशूचे शिष्य आहेत, तो घराचा मालक आहे, त्याचा परिवार आहे आणि सगळे आजूबाजूचे सगळे जे धार्मिक लोक आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत. पवित्र वातावरण आहे. सगळे आमंत्रित लोक तिथं आलेत. त्या गर्दीमध्ये, त्या घरामध्ये एक स्त्री त्या ठिकाणी आली. तिला कुणीच बोलवलं नव्हतं. तिला कुणीच आमंत्रण दिलं नव्हतं की प्लीज तू ये, तिथं घरी आम्ही वाट बघतो. कुणीच बोलवलं नव्हतं. अशी ती स्त्री ज्यावेळेस त्या घरामध्ये आली असेल, त्या गावातल्या लोकांना माहित होतं की ही फार व्याभिचारिणी पापी स्त्री आहे. हिला कोणी बोलवलं इथं? कशी काय आली ती इथं? सगळ्यांनी तिच्याकडे द्वेषाच्या नजरेने बघितलं असेल. काय चांगलं वातावरण, एवढं छान जेवण, आम्ही येशू बरोबर किती आनंद करतोय आणि ही कशाला आली इथे? ती पापी स्त्री, ती व्याभिचारी स्त्री पुढे आली. तिने येताना आपल्या बरोबर एक अलाबास्त्र कुपी आणली होती. सुगंधी द्रव्याची कुपी, सुगंधी तेल ती आपल्या बरोबर घेऊन आली होती.
ती रडत राहिली येशूच्या चरणाशी. आपल्या आसवांनी तिने येशूचे पावलं भिजवून टाकली, इतकी ती रडू लागली. आपल्या केसांनी तिने येशूची पावलं पुसायला सुरुवात केली. आणि बघणारे विचार करतात, खरंच जर देवाचा दास असता या पापी स्त्रीला पायांना हात लावू दिला नसता. किती घाणेरडी स्त्री आहे ती. अलाबास्त्र कुप्पी तिने फोडली प्रियांनो. अलाबास्त्र कुप्पी. अलाबास्त्र कुप्पी म्हणजे कसं की काही बाटल्यांना अशी झाकणं असतात, आपण उघडायची, वापरायची, परत त्याला बंद करायची. ती अलाबास्त्र कुप्पी अशी नव्हती. तिला झाकण उघडण्याची आणि बंद करायची त्याला सोय नसायची. अशा प्रकारची ती अलाबास्त्र कुप्पी होती. एकदा घेतली, फोडली की तिचा पूर्ण वापर झाला पाहिजे. काही लोक विचार करतात, आता एवढं फोडलंय, अर्ध येशूला देऊ, अर्ध परत घरी घेऊन जाऊ. नाही, एकदा फोडली तिने ती सगळी येशूच्या मस्तकावरती ओतून टाकली. आणि ज्या वेळेस तिने ती ओतली, तो सुगंध अख्ख्या घरात दरवळला. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, त्या घरात येशू नंतर जर कोणी धार्मिक असेल तर ती पापी स्त्री त्या दिवशी धार्मिक गणण्यात आली. जगात तुमचं काय नाव आहे हे महत्वाचं नाही, देवाच्या नजरेत तुम्ही कोण आहेत हे जास्त महत्वाचं आहे. लोक तुम्हाला काय ओळखतात त्या गोष्टी महत्वाच्या नाही, लोक तुम्हाला काय म्हणतात ते महत्वाचं नाही, पण तुम्ही प्रभूसाठी काय करता हे जास्त महत्वाचं आहे. तुमचे डेझिग्नेशन महत्वाचे नाहीत, तुम्ही कोणत्या हुद्द्यावरती आहात ते महत्वाचं नाही, पण तुम्ही प्रभूसाठी काय करत आहात हे जास्त महत्वाचं आहे. शास्त्री पुरुष असतील, मोठे मोठे देवाचे सेवकगण असतील, पण ह्या स्त्रीने जे केलं ते सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. तिची आसव तिने प्रभूच्या चरणाशी ढाळली. मत्तई 26:13 मध्ये येशू काय म्हणतो पहा, मी तुम्हाला खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. तिने आणलेल्या तेलाचा सुगंध अख्ख्या घरात दरवळला, पण तिची जी कृती आहे, तिने जे देवाचं गौरव केलंय त्याची आठवण सगळ्या जगात केली जाणार. हे सुवार्तेचं कार्य आहे, हे सुवार्तेचं कार्य. या सुवार्तेचा सुगंध अख्ख्या जगात दरवळला पाहिजे. सुवार्तेचं कार्य सगळ्या जगामध्ये पसरलं पाहिजे. कितीतरी वेळा तुम्हाला जाणवतंय की तुम्ही चुकीच्या मार्गावरती आहेत. मग आता हा वेळ आहे की आम्ही आमचे मार्ग बदलावेत आणि आम्ही प्रभूकडे वळावं. आम्हाला गॅरंटी पाहिजे, प्रभू येईल त्यावेळेस मी उचललं जाणार आहे, प्रभू येईल त्यावेळेस मी खाली राहणार नाही. व्यसन असली तर सोडून द्या, काही स्वभावातले दुर्गुण असले सोडून द्या, आई बापाचा मान राखत नसाल तर सोडून द्या त्या गोष्टी आणि मान राखायला सुरुवात करा. कुठली अशी एक गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये की ती गोष्ट तुम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी अडखळण्याची झालेली आहे, आज ती गोष्ट टाकून द्या प्रियांनो. स्वर्ग राज्य तुमच्यासाठी आनंद करेल. आज देव तुमच्यासाठी आनंद करेल की माझ्या लेकराने खऱ्या अर्थाने मला जीवन समर्पित केलंय. समर्पित व्हा देवासाठी, समर्पित व्हा त्याच्या कार्यासाठी. तुमचे 2 डोळे लोकांना बघतात, पण काही लोकांचे नेत्र तुमच्याकडे लागलेले असतात. लोक पाहतात तुम्हाला. ह्या जगातल्या लोकांकडे बायबल नाहीये प्रियांनो, ते तुमचं जीवन वाचतात. तुमच्या जीवनातून त्यांना येशू कळतो. तुम्ही चालते फिरते बायबल आहात, तुम्ही येशूचं वचन आहात, तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य. लोक ज्या वेळेस तुमच्याकडे पाहतात, ख्रिस्ताची झलक तुमच्या जीवनातून दिसली पाहिजे. कधी कधी न बोलता लोकांना सुवार्ता कळते आमच्या बोलण्या वागण्यामधून, आमच्या रोजच्या दैनंदिन वागण्यातून ख्रिस्त इतरांना कळतो प्रियांनो. प्रभूचं सामर्थ्य इतरांना कळतं. अलाबास्त्र कुप्पी घेऊन आलेल्या स्त्रीच्या द्वारे देवाचं गौरव झालंय. योहानाच्या 4थ्या अध्यायामध्ये
ती शमरोनी स्त्री पाणी भरण्यासाठी आली होती. योहान 4:7 मध्ये बायबल सांगतं, तेथे शमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे. इथून सुरुवात झाली. येशूने तिला पाणी मागितलं. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की ज्या स्त्री बरोबर किंवा ज्या शमरोनी लोकांबरोबर यहुदी लोक बोलत नव्हते, अजिबात त्यांना तुच्छ समजलं जायचं, त्यांना पापी समजलं जायचं आणि त्यांना खालच्या जातीचं समजलं जायचं, ज्यांच्याशी यहुदी बोलत नव्हते. येशू पक्का यहुदी होता, परंतु तरी तो तिच्याशी बोलला. का? कारण की येशू ख्रिस्त कुठल्याही जातीचे, धर्माचे कुठलेही भेद मानत नाही. त्याच्यासाठी सगळी त्याची लेकरं एकसारखे आहेत. हालेलुया. कोण शिकलेला, कोणी नाही शिकलेला, प्रत्येकाकडे तो मनुष्य म्हणून पाहतो, त्याची लेकरं म्हणून पाहतो आणि तो आमच्यावरती दया करतो. प्रभू तिच्याशी बोलला. बोलता 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 तिच्या बरोबर अशा काही गोष्टी प्रभूने प्रकट केल्या की तिला कळालं की हा नुसता यहुदी नाही, तर हा संदेष्टा आहे. आणि मग अजून पुढे गेल्यावर तिला कळालं की हा नुसता संदेष्टा नाही, तर हा देवाचा पुत्र आहे, हा मसीहा आहे. हालेलुया. त्याच अध्यायामध्ये 28 ते 30 वचनात बायबल सांगतं, ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. अख्खा गाव तिने येशूकडे आणला आणि त्या सगळ्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. येशू शोमरोनामध्ये पुढचे 2 दिवस राहिला आणि त्या ठिकाणी अद्भुत काम केलं एकाच स्त्रीमुळे. आणि कोण होती ती स्त्री? एक पापी स्त्री होती, अयोग्य स्त्री होती. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने त्या स्त्रीचा त्याच्या गौरवार्थ वापर केला. आज देव तुमचा आणि माझा उपयोग करायला तयार आहे. प्रभूला सांगूया की जिथं तुझा गौरव प्रकट होणार आहे तिथं माझा वापर कर. ज्या ठिकाणी तुला वाटतं की माझा उपयोग केला जावा, माझा उपयोग कर आणि माझ्या जीवनातून तुझं नाव उंचवलं जाऊ दे. ज्यांना येशू माहित नाही, आशांप्रत पोहोचण्यासाठी हे स्वर्गीय बापा माझ्या जीवनाचा उपयोग कर. आमेन. बोलो येशू मसीह की. एक दिवस असा होता की येशू ख्रिस्त गरसेकराच्या प्रदेशात गेला. ज्या वेळेस दुरात्मे लागलेला व्यक्ती, जो कुठल्याही प्रकारचे वस्त्र घालत नव्हता किंवा स्वतःला दगडाने ठेचून घेत होता, ज्याच्यामध्ये दुष्टात्मे होते, येशूने त्याच्यातले दुष्टात्मे ज्यावेळेस धमकावले, तिथून ते निघाले आणि कुठे गेले? देवाच्या प्रिय संतगणांनो, गरसेकराच्या या भूतग्रस्तामधील दुष्टात्मे निघाले, ते डुकरांमध्ये गेले. 2000 डुकरांचा कळप धावत गेला. कड्यावरून त्यांनी उडी मारली आणि सगळे समुद्रात, गालिल समुद्रात बुडून ते मरण पावले. मग आता अशी स्थिती आहे, 2 गोष्टी घडल्यात. एकीकडं ह्या गरसेकराच्या प्रदेशातील लोकांचं नुकसान झालंय, त्यांची जनावरं मेली. आणि दुसरीकडं एक आत्मा उद्धारला गेलाय, हा एक त्यांचा फायदा झालाय. आता लोक तिथं आले, अरे याने कपडे घातले, येशूच्या चरणाशी बसला. कसं केलं? कुणी केलं? येशूने. वा वा वा. आणि आमचं कळप कुठे गेला? त्या लोकांनी येशूला विनंती केली, काही लोकांना देवापेक्षा त्यांची संपत्ती महत्वाची वाटते. कधी कधी प्रभू येतो, तुमचं नुकसान करून जातो. तो बरकत देणार आहे जर त्याच्यावर विश्वास ठेवला, पण कधी कधी असं काम करून जाईल, अख्खा कळप नाश झाला. जक्काईच्या घरी येशू आला. जक्काईच्या घरी येशू आला आणि मला असा प्रश्न पडला की कदाचित त्या दिवशी जर त्याची बायको घरी नसेल, माहेरी गेली, तर काय झालं असेल. येशू आला, सगळी तयारी झाली, स्वयंपाक हे ते, चाकरांना सगळं सांगितलं आणि मग येशूचं आगमन तिथं झालं. प्रभू, ज्यांचं ज्यांचं मी कोभांडाने घेतलंय
त्यांचं सगळ्यांचं मी आता डबल देणार आहे, गरिबांचं सगळं रिटर्न देणार आहे, चौपटीने देणार आहे. आणि तो द्यायला सुरुवात केली. त्यांनी चाकरांना सांगितलं असेल, हे घे 1,00,000 रुपये, त्याला देऊ नये, त्याचे 50 घेतले होते. हे घे, हे 2,00,000 रुपये, एक जणाचे 50 घेतले होते, त्याला 4 पट द्यायचे, चल देऊ नये, ह्याचे दे, त्याचे दे. त्यांनी सगळा हिसाब किताब काढला. एखाद्या शोरूम मधून लुबाडून एखाद्याचं फ्रीज बीज आणलं असेल घरात, ते उचल, देऊ नये परत, त्याच उचल. तो टीव्ही देऊ नये, ते चोरीचा आहे, दुसऱ्याचा आहे. असं करता 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 येशू म्हटला, आज या घराला तारण मिळाले आहे. त्याचा आनंद द्विगुणित. प्रभू गेला, जग काही बसला आपल्या घरात, बायको आली, अहो फ्रीज कुठे आहे, वॉशिंग मशीन कुठे आहे, टीव्ही कुठे आहे, घर रिकामं झालं, काय झालं, कुठं गेलं सगळं, काय झालं? ते मी लुबाडून आणलं होतं. येशू घरात आल्यानंतर आणि तिच्या गोष्टी निघून जातात. हालेलुया. पापाने कमवलेल्या गोष्टी निघून जातात. आज आपल्या घराला तारण मिळालं आहे. हालेलुया. आणि तारण ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कुठंच लिहिलं नाही लाजर मरणातून उठला आणि स्वर्गात आनंद झाला, नाही. भरतीमय बरा झाला आणि स्वर्गात आनंद झाला, नाही. एक गोष्टीसाठी स्वर्गात आनंद होतो, जेव्हा एक पापी आपलं मन बदलतो, आपलं जीवन येशूला देतो, त्यावेळेस अख्खा स्वर्ग आनंद करतो प्रियांनो. आणि तारण हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. उद्धार हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. येशूने दिलेली शेवटची आज्ञा, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि त्यांना काय बनवा, मेंबर, फॉलोवर, काय बनवा, त्यांना शिष्य बनवा. कोणाचे? पाळकाचे. कोणाचे शिष्य? येशूचे शिष्य बनवा. ही जबाबदारी आज देवाने आम्हाला दिलेली आहे. आमेन. आज प्रत्येक जण सुवार्तिक आहे. ज्या कानापर्यंत हा आवाज जातोय त्या प्रत्येकाने कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही फक्त देवाची सेवा करायला सुरुवात करा, तुमचं काम सांभाळून. आमेन. तुमचं काम करता करता देवाची सेवा करायला सुरुवात करा. तुमच्या हातांना अशी बरकत येईल, पुरून उरणारे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. जे देवाच्या घराची काळजी घेतात त्यांच्या घराची काळजी देव घेतो प्रियांनो. हालेलुया. जे लोक देवाचं राज्य वाढवतात परमेश्वर त्यांच्या जीवनांना आशीर्वादित करत असतो. आमेन. आज नव्याने प्रभूला समर्पित होऊया. आमचं जीवन आम्ही तुला समर्पित केलंय, आमच्यामध्ये ऐक्य दिलंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता आम्ही जगत नाही, आमच्या ठाई ख्रिस्तात तू जगतोस. तू आम्हाला तुझ्या सानिध्यात घेतलंस, तुझ्या कृपेने तू आम्हाला भरलंस आणि इथून पुढं आता आम्ही तुझ्या सुवार्तेचं काम करणार आहोत. आमेन.